वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये दुपारच्या नंतर जोरदार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे आणि विरारच्या बोळिंज नाक्यावरती एक अतिशय मोठं जे की जुनं झाड जे आहे हे या ठिकाणी कोसळलेलं आहे। त्यामुळे रस्ता जो आहे हा पूर्णपणे बंद झालेला आहे। हे जे झाड आहे हे झाड चक्क घरावरती कोसळलेलं आहे। हे पूर्ण झाडं जर बघितले तर फार वर्षापूर्वीचे आणि जुने झाडं जे आहेत हे या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे आता ही जे झाड आहे हे झाड घरावर कोसळलेलं आहे। पुन्हा एकदा पावसाचा जोर जो आहे हा या ठिकाणी वाढलेला आहे आणि त्यामुळं नागरिक जे आहेत यांचा जर वसई विरार महापालिकेचे जर पूर्ण कर्मचारी जे जवान आहेत ते मात्र बघितलं असेल कशा पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत। अतिशय शेवटी महापालिकेच्या जवानांना सुद्धा कशा पद्धतीने या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते हे आपल्याला समोर दिसत आहे। हे अशा झाडा जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पडलेले आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी उपमहापौर मार्शल लोपीस आहेत। सर, काय सांगणार, ही झाडं जे पडलेले आहेत मोठं जुनं झाड आहे यामुळे या ठिकाणच्या घरावर झाड पडलेलं ना अतिशय वाईट घटना घडलेली आहे। परंतु आम्ही मागच्या शुक्रवारी देखील प्रयत्न केलेले होते। जवळजवळ 80,000 रुपये एका दिवसात असा क्रेन मागवलेला होता, परंतु MSEBीने आम्हाला सपोर्ट न केल्यामुळे आम्ही एकच झाड कापू शकलो। परंतु येत्या फ्रायडेला किंवा पुढच्या या 2-4 दिवसात आम्ही हे सगळे झाडं 100% महानगरपालिकेमार्फत कापून देऊ। या विभागातले आमचे सन्माननीय नगरसेवक आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत, हे जोमाने लागलेले आहेत कामाला आणि येत्या 8 दिवसात हे सगळे झाडं आम्ही सफाई करून देऊ। ज्या घरावरती हे झाड पडलंय त्यांनी काय आपल्याकडे अर्ज वगैरे दिला होता का, किंवा जर म्हणजे एवढी मोठी हानी होईपर्यंत महापालिका का थांबली? गेल्या वर्षभरापासून ते आमच्या मागे होते, परंतु हे हेरिटेज डिपार्टमेंटकडनं आपल्याला परमिशन आणावं लागते। हेरिटेज डिपार्टमेंट आपल्याला तशी परमिशन देत नाही आहेत, परंतु काही गोष्टी आम्ही आउट ऑफ वे जाऊन केलेल्या आहेत। कारण जवळजवळ 80 ते 90 वर्षाची जुनं झाडं असल्यामुळे आम्हाला परमिशन मिळत नव्हती। आता आम्ही परमिशनला प्रयत्न केलेले आहेत। येत्या महिन्याभरामध्ये सगळी झाडं आम्ही कापून ह्या रस्त्याचे रुंदीकरण करणार। निश्चित आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जी झाडं आहेत, मी समोर जर बघितलं तर सगळी जी मोठे झाडं आहेत जे अति धोकादायक अवस्थेमध्ये आहेत, कारण हे झाडं तोडणं गरजेचे आहेत। महावितरणाचे जे लाईट नाही, कारण शेवटी झाडं तोडायची असतील तर लाईटची व्यवस्थासुद्धा करणं महत्त्वाचे आहे। त्यामुळं काही तांत्रिक अडचणीमुळं राहिलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र थोडक्यामध्ये या ठिकाणी मोठा अपघात टळलेला आहे, कारण समोरचं घर जर बघितलं तर हे झाड जे आहे हे चक्क घरावरती झाड कोसळलेलं आहे आणि अशा पद्धतीचे मोठ्या प्रमाणामध्ये वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये धोकादायक झाडं जी आहेत आणि ते झाडं सुद्धा कटिंग करणं फार महत्त्वाचे आहे। कारण या सगळ्या 4 ते 5 दिवसाच्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडं पडण्याच्या घटना ज्या आहेत ह्या घडलेल्या आहेत। सुदैवानं या झाडांच्या दुर्घटनेमध्ये अद्यापही जीवितहानी झाली नाही आहे, त्यामुळं समाधान व्यक्त केलं जातं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।